पाहती गोवली पाहती गोवली पाहता गोवली पाहता गोवली पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता दे
खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान आले द्यावे डाई दावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका मने भाविकाला करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान विठ्ठला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानी अमरेंद्र वैराग्याची शिरोमणी बाबाजी चैतन्य शिष्य शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा हा चतुर्थ चरणाचा अभंग असून भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण आपल्या समवेत असलेल्या बालगोपाळांना कशा प्रकारे प्रेम देतो याचं विस्तृतपणे जगद्गुरु तुकोबा यांनी अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे। या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या कानेगाव नगरीमध्ये महान तपस्वी महानामधारक ब्रह्मचैतन्य सद्गुरु मोतीराम महाराजांच्या 61व्या पुण्यतिथी निमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आपल्या ह्या सप्ताहाची आज एक समारोपाकडे वाटचाल आहे। काल्याचं कीर्तन आहे आणि समारोपाकडे वाटचाल करत असताना
ब्रह्मचैतन्य ब्रह्मीभूत सद्गुरू मोतीराम महाराजांच्या गुरुनाम गुरु मारुती महाराज दस्तापूरकर मोठ्या महाराजांच्या वैराग्य मूर्ती श्री संत सोपान काका महाराज इसातकर काकांच्या या संत परंपरेकडे पाहूनच माझ्या वाटेल आलेली काल्याची कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठला आज समारोप प्रसंगी आपण सगळेजण या ठिकाणी गावकरी मंडळी उपस्थित आहात. आजच्या महाप्रसादाचे यजमान अन्नदाते आमचे परमार्थिक स्नेही मोकिंद महाराज नवघरे यांच्या वतीनं आज महाप्रसाद आहे. महाराजांचा 61वा पुण्यतिथी सोहळा काल संपन्न झाला. कालची तिथी म्हणजे चतुर्थीसह पंचमी होती. महाराजांनी ज्यावेळेस माता गोदावरीच्या पवित्र तीरावर श्री क्षेत्रफळा या ठिकाणी देह ठेवला, ती तिथी म्हणजे श्रावण वद्य चतुर्थीसह पंचमी. आणि किशन मामा काल ही तिथी कालची कोणती होती? श्रावण वद्य चतुर्थीसह पंचमी. महाराजांना भगवंत स्वरूपामध्ये विलीन होऊन काल 61 वर्ष पूर्ण झाली. आपल्या या मराठवाड्या प्रांताला किंबहुना आपल्या ह्या परभणी जिल्ह्याला सद्गुरू मोतीराम महाराजांनी एक फार मोठी परमार्थाची दिशा दाखवली. एका परमार्थिक दृष्ट्या आपण थोडेसे मागासलेलेच होतो, परंतु ज्यावेळेस सद्गुरू मोतीराम महाराजांसारख्या महात्म्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये अवतार घेतला आणि त्या अवताराने आपला संपूर्ण जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा सुजलाम सुफलाम झाला. कारण आपण अंधकारात पडलेले होतो आणि अंधकारात पडलेल्या समाजाला संत महात्म्याचा एकच हेतू असतो, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. कारण समाज अंधकारामध्ये पडलेला संत महात्म्यांना पहा वाटत नाही. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. याच्यासाठी सद्गुरू मोतीराम महाराजांनी एक समाजाला दिशा दाखवण्यासाठी तांड्यावर गेले, वस्तीवर गेले, खेड्याने गेले, गावोगाव महाराज पोहोचले. फार मोठा खडतर प्रवास सद्गुरू मोतीराम महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी केला. तदनंतर याच परंपरेमध्ये गुरुवर्य मोठ्या महाराजांनी परमार्थाची धुरा सांभाळली. त्याच पद्धतीने पुढे काकांनीही सद्गुरू मोतीराम महाराजांची ही परंपरा चालवली आणि आपल्या गावामध्ये मोठे महाराज काका मोतीराम महाराज आयुष्यभर येत राहिले. आणि काका तर 30 वर्ष आपल्या कानेगावमध्ये राहिले. आमचे काकाचे ड्रायव्हर राजाभाऊ इरला पल्ले आहेत, ते म्हणले कानेगाव म्हणजे आमचं पूर्ण. आणि इथं आल्याच्या नंतर मोठ्या लोकांच्या तर ओळखी, वयानं जे मोठे लोक आहेत त्यांच्या तर ओळखी होत्याच, लहान लहान लेकराच्या सुद्धा काय होत्या ओळखी होत्या. लहान लेकरू जर काकाच्या दर्शनाला आलं की काकांना म्हणायचं नावावरून ते लेकरू काय करायचं सांगायचं, हे फलाण्याचं लेकरू आहे. हे आपल्या एक सद्गुरू मोतीराम महाराजांच्या परंपरेतलं आपलं हे गाव आहे. आणि
हा 61वा पुण्यतिथी सोहळा, या पुण्यतिथीच्या औचित्याने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची समारोपाकडे वाटचाल आज आहे. अर्थातच आज काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणजे काय, काला कशाला म्हणतात, सोप्या भाषेमध्ये काला कशाला म्हणतात, 2 किंवा त्यापेक्षा अधिक पदार्थाचं मिश्रण झालं की त्याला काय म्हणतात, काला म्हणतात. दूध वाटीमध्ये घेतलं आणि त्याच्यात भाकरी कुस केली, काय काला. एखादी पातळ भाजी आहे त्याच्यामध्ये भाकर कुस केली, काय तयार झाला, काला तयार झाला. हो, 2 किंवा अधिक पदार्थाचं मिश्रण याला काला असे म्हणतात. मानवी जीवनामध्ये तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं एकत्र यावं आणि एकत्रित येऊन संघटित होऊन आपल्या शुद्ध विचाराची एकमेकाची देवाणघेवाण होणं याला काला म्हणतात. विठाला काल्याचे 3 प्रकार आहेत. काल्याचे 3 प्रकार. एक दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा काला आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्य काला. माणूस काल्याचे 3 प्रकार हे आम्हाला कळाले. मग या 3 प्रकारच्या काल्याचा माणसाच्या जीवनामध्ये उपयोग काय, माणसाच्या जीवनामध्ये या 3ही प्रकारच्या काल्याचा फायदा काय. कारण माणसाचं जीवन एवढं स्वार्थी आहे सरपंच की काहीतरी कुठंतरी काहीतरी मिळकत असल्याशिवाय माणूस आज पाऊल टाकाय रिकामाच नाही. मग कोणतं क्षेत्र असू द्या, मग तुमचं राजकीय क्षेत्र असू द्या का आमचं परमार्थिक क्षेत्र असू द्या, आम्ही काय तेवढं काय मोठे महाराज. गावामध्ये नेम जर घ्यायचा असला तर म्हणायचे म्हणा बाबा नेम देतो, आता किती दळतो. काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय काहीतरी मिळकत असल्याशिवाय माणूस आज पाऊल टाकायला तयार नाही. बसलेले माणसं म्हणते आम्ही काल्याच्या कीर्तनात इथं मंडपात बसलो. या 3 प्रकारच्या काल्याचा आमच्या जीवनामध्ये नेमका फायदा काय, उपयोग काय. 3ही प्रकारच्या काल्याचा माणसाच्या जीवनामध्ये फायदा आहे. पहिला काला जे आहे दही भाताचा, त्या दही भाताच्या काल्याचा फायदा कशा करताय तर शरीर देहाच्या पुष्टी करताय. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. शरीर देहाच्या पुष्टी करता दही भाताचा काला आहे. दुसरा काला हरिनामाचा आहे. हे जे अंतकरण आहे ना, हे अंतकरण सज्जन हो, या अंतकरणाला मलिनता आलेली आहे आणि ही मलिनता कुठंतरी दूर करायची असेल, या अंतकरणाला शुचिरभूत करायचं असेल तर हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. एक हरिनामाचा काल आहे आणि तिसरा काल आहे ते म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याचा काला. माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण अज्ञानी आहेत आणि तुमच्या आमच्या जीवनातलं अज्ञान कुठंतरी निवृत्त व्हावं आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी तिसरा काला म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य काला आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. विठ्ठला आणि काल्याचं कीर्तन म्हणलं की काल्याच्या कीर्तनामध्ये विषय कोणता ठरलेला आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचं आजच्या दिवशी उच्चारण व्हावं. आचार विचार आणि उच्चार हे 3 शब्द आहेत. आचाराकड किंबहुना विचाराकड न वळता फक्त काय करायचं, देवाच्या चरित्राचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे. भगवान श्रीकृष्णानं गोकुळात चरित्र केलं आणि ते चरित्र करत असताना सज्जन हो, त्या चरित्राच्या प्रामुख्यानं 2 पद्धती आहेत. एक देवानं चरित्र केलं
बालवयामध्ये असताना रांगताना, आणि दुसरं देवानं चरित्र केलं गायीची सेवा करताना. रांगता गोधने राखिता रांगता गोधने राखिता रांगता वेदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे. एक देवानं चरित्र केलं रांगताना आणि दुसरं देवानं चरित्र केलं गायीची सेवा करताना. अधिकचं काय सांगावं सज्जन हो. रांगतानाही देवानं जे चरित्र केलं त्याच्यामध्ये फार मोठं आश्चर्य आहे. आणि गायीची सेवा करत असतानाही जे काही चरित्र केलं त्याच्यामध्ये सुद्धा ते सुद्धा फार मोठे एक आश्चर्य आहे. तसं देवानं अनेक आश्चर्य केलेले आहेत. बसलेली माणसं म्हणतील आश्चर्य कशाला म्हणतात. न घडणारी कधीच न घडलेली क्रिया घडली की त्याला काय म्हणतात. अद्भुत अशी क्रिया घडली की काय काय त्याला काय म्हणतात आश्चर्य म्हणतात. आशिया खंडाचा विचार केला तर आशिया खंडामध्ये 7 आश्चर्य. किती आश्चर्य 7. आणि त्या 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य भारतात आहे. आग्र्याचं कोणतं आहे आश्चर्य. आग्र्याचा ताजमहल हे आश्चर्य. आता आग्रा मला वाटतंय इथून किती किलोमीटर असेल अंदाजे. आता हे गोपाळ महाराज म्हणाले तर 1200 किलोमीटर. आता कवा तितक्या लांब जाणं होईल. किती लांब आहे ते 1200 किलोमीटर. एक आश्चर्य असं आहे की तुमच्या आमच्या जवळच आहे खिशामध्येच. काय मोबाईल. म्हणताल कस काय आश्चर्य आहे. जुना काळ जर पाहिला तर एखाद्याला निरोप जर पोहोचवायचा म्हणलं तर पत्रव्यवहार होता. पत्राच्या मार्फत काय पोहोचला जात होता. संदेश पोहोचवला जात होता. समजा उदाहरणार्थ एखादा माणूस समजा गावामध्ये गुजरलं गेलं आणि त्याचा नातेवाईक जर पुण्याला जर राहायला असेल त्याला कळवायचं म्हणल्याच्या नंतर काय लिहावं लागायचं. पत्र. आणि ते पत्र आज लिहिलं आणि कधी पोहोचायचं. एका सेकंदात. किती दिवस लागायचे तुम्ही जुने किती दिवस लागायचे. एक कमीत कमी 8-10 दिवस 12 दिवस 13 दिवस ते पत्र पोहोचण्यासाठी एवढा कालावधी लागायचा. मग आता 13 दिवस पत्र पोहोचायला निघून जायचे म्हणल्याच्या नंतर त्याचा भाव रुपये का कार्यक्रम व्हायचे आणि मग त्याला कळायचं बाबा आपला जवळचा जीवलग सखा काय झाला गेला.
आता मला तुम्हाला विचारायचंय, एखादा निरोप समजा उदाहरणार्थ द्यायचा म्हणलं, समजा पुण्याच्या माणसाला जर सांगायचं म्हणलं आता काने गावातून नाथ महाराजाचं कीर्तन इथं चालू आहे म्हणल्यावर कीर्तन चालू आहे, एका सेकंदात निरोप. ते जर माणूस म्हणला नाही तू कीर्तनात नाही तर नाहीसच, कुठेतरी तू शेतात दिसायलाच, तुला विश्वास येईना का बाबा, चल ये ऑनलाईन व्हिडिओ कॉल. म्हणजे एक कोसो दूर असणारा व्यक्ती, हजारो किलोमीटर दूर असणारा व्यक्ती आपल्याला इथं बसल्या पाहायला मिळतंय. आणि जर खऱ्या अर्थानं कोसो दूर असणारा व्यक्ती या मोबाईलच्या मार्फत जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर सज्जनो हे एक सुद्धा आश्चर्यच आहे. विठ्ठला चला आता मला इथपर्यंत मी सांगितलं बोललो मोबाईलच्या बाबतीमध्ये. इथून पाठीमागलं तुम्ही विसरून गेलात तरी जमतंय. एवढं मोठं हे मोबाईल आश्चर्य आहे. मला विचारायचं तुम्हाला, त्या मोबाईलची निर्मिती करणारा कोण आहे? एक माणूसच आहे. आणि शेवटी त्या माणसाला निर्माण करणारा किंबहुना त्या माणसाला जन्म देणारा कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे. सज्जन हो, तो भगवान परमात्मा खरं पाहिलं तर न दिसणार आहे, न दिसणारा आश्चर्य आहे. ते निर्गुण निराकार परमात्मा आहे, परंतु तुमच्या आमच्यासाठी सगुण साकार झाला, हे सगळ्यात मोठं आश्चर्य. नवता काळा गोरा तुझा न ठेंगना, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, कैची जीव शिव तयासी भावना, पंच भौतिकाने पंच प्राणवो. तुमच्या आमच्यासाठी तो परमात्मा सगुण साकार झालाय. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम, सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम, अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. तो परमात्मा खऱ्या अर्थानं सगुण साकार झाला आणि त्या परमात्म्यानं तुमच्या आमच्यासाठी अवतार घेतला, हे सुद्धा आश्चर्यच आहे. देवानं अवतार घेतला हे आश्चर्यच आहे. बरं, देवानं अवतार घेतला, देव अवतार घेतो एवढंच आश्चर्य नाही, तर त्या अवतारातून जीही काय देवानं कृती केली ती सुद्धा गणेश मामा आश्चर्यकारकच आहे. देवानं अवतार घेतला कशाचा? माशाचा. आता देव मासा झाले हे आश्चर्य नाही. आणि नावेमध्ये बसून मनूचं रक्षण केलं, कृती सुद्धा कशी आहे? आश्चर्यकारकच आहे. न मरणारा दैत्य होता, नाव काय होतं? हिरण्यकश्यपू. वर मागून घेतला होता की मला मरण आलं नाही पाहिजे. आता ब्रह्मदेव म्हणले होते बाबा मरणाच्या यादीमध्ये आमचा सुद्धा नंबर आहे. कैसे थोरवीचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. अरे बाबा, इथं या सृष्टी तलावर अवतार घेतलेल्या देवादिकांना सुद्धा थांबता आलं येथे नाही आले अवतार हिर ते पामर जीव किती. हिरण्यकश्यपून वर मागून घेतला होता मला मरण आलं नाही पाहिजे. न मरणारा तो दैत्य होता, परंतु त्या दैत्याला मारण्याकरता देवानं अवतार घेतला. कोणता अवतार? नर सिंह. मग अर्ध शरीर नराचं आणि अर्ध शरीर पशुचं म्हणजे सिंहाचं, म्हणजे अर्ध शरीर माणसाचं धारण केलं आणि अर्ध शरीर पशुचं धारण केलं. आणि हे अवतार घेऊन
न मरणाऱ्या दैत्याला मारलं, हे सुद्धा देवाचं एक कृती सुद्धा देवाची आश्चर्यकारक आहे. देव अवतार परमात्मा घेतो हे आश्चर्य आहे, आणि देवाची कृती सुद्धा आश्चर्यकारकच आहे. व्याप्त परमात्मा आहे. त्या देवाच्या बाबतीमध्ये आपण वर्णनच करू शकत नाहीत, बोलूच शकत नाहीत. गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरहत, प्रभव प्रलय स्थानम, निधानम बीजमव्ययम. विश्व त्या देवाच्या सत्तेनं चालते. आता त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये ते देव केवढा आहे, किती व्याप्त आहे, आपण नाही सांगू शकत. आणि काय सांगणार आहेत आपण. तळ्याच्या काठावर एक सकाळी सकाळी बेंडकुळीचं पिल्लू आलतं दगडाव येऊन बसलं वरी, आणि दगडाव येऊन बसलं ना, तिकून एक बैल आला. ते बैल आला आणि त्या पिल्ल्यानं ते बैल बघितला. ते बैल पिल्ल्यानं बघितल्याच्या नंतर ते लई भेलं. कोणाला? बैलाला. असं भेलं त्यानं लगेच तळ्यात उडी टाकली. घाबरत 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 भेद गेलं आणि बेंडकुळीच्या माईच्या पोटशी जाऊन बसलं. थरथर कापू लागलं. माईने विचारलं, बाळा भ्यायला काय झालं, थरथर काऊन कापायलास? माय काय सांगू, तळ्याच्या काठावर गेलतो, आणि त्या तळ्याच्या काठावर गेलेला असताना तिथं फार मोठा प्राणी आला होता. कोण म्हणाले? पिलू. कोणाला? माईला. कोण आलं होतं? फार मोठा प्राणी आला होता. बेंडकुळी म्हणली, माय म्हणली केवढा होता? आई खूप मोठा होता. तरी ते थरथर कापू लागलं. आता लेकराची समजूत काढावं म्हणून काय केलं, बेंडकुळीनं थोडंसं अंग फुगविलं. बेंडकुळी म्हणली, बाळा एवढा होता का प्राणी? आई याच्यापेक्षा मोठा होता. आणखी अंग फुगविलं. एवढा होता का प्राणी? नाही आई, याच्यापेक्षा मोठा होता. बेंडकुळीनं पुन्हा जोऱ्यात अंग फुगविलं. अरे बाबा, बेंडकुळीनं किती अंग फुगविलं म्हणजे बैला एवढी होईल. तसं परमात्म्याच्या बाबतीमध्ये देव केवढा आहे म्हणून सांगितल्याच्या नंतर देवाची व्याप्ती दर्शवता येईल. त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये तो कसा आहे, केवढा आहे, आपण वाणीने विशदच करू शकत नाही. आणि तोच परमात्मा तुमचं आमचं रक्षण करते. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. तो परमात्मा प्रत्येकाचं रक्षण करते, प्रत्येकाला सांभाळते. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, त्याचे मुखी चारा कोण घाले. असा परमात्मा आहे, तुमचं आमचं रक्षण करतो. खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला सांभाळतो, भक्ताला सांभाळतो. आणि भक्ताला सांभाळण्यासाठीच जसे अनेक देवांना अवतार घेतले, आणि त्या अवतारापैकी एक जो अवतार आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये अवतार घेतला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात अवताराला आली. गोकुळ नगरी सगळे आनंदात नाहून निघाली. आणि आनंदात नाहून निघाल्याच्या नंतर सगळेजण आनंदाचं प्रतीक बनून घराला गुड्या उभा करू लागली, तोरण बांधू लागली, तोंड गोड करण्यासाठी एकमेकाला सुंट वडा वाटू लागली. भगवान परमात्मा गोकुळामध्ये वाढू लागले. वाढत असताना कंस मामाने कृष्णाला अर्थातच देवाला मारण्यासाठी प्रयत्न भरपूर केले होते. मात्र त्या परमात्म्याच्या समोर कोणाचं काही चाललं नाही. काय चालणार आहे तुमचं आमचं देवाच्या समोर? आपण जे इथं बसलोत, तुम्ही आम्ही जे चलायलोत त्या देवामुळं चलायलोत. आणि त्याच्यामुळं जर आपलं चलणं असेल तर त्याच्या समोर आपलं काय चालणार आहे? चाले हे शरीर
कोणाची ये सत्य कोण बोलावी ते हारी विना त्या परमात्म्याच्या सत्तेनं तुमचं आमचं चालन आहे आणि तोच परमात्मा गोकुळामध्ये वाढायलाय. वाढत असताना वाढत असताना वाढत असताना माणसाच्या बदलत्या शरीराच्या 3 अवस्था असतात. एक बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था आणि शेवटची वृद्ध अवस्था. देव बाल्य अवस्थेत आहेत आणि बाल्य अवस्थेमध्ये असताना लेकरानं काही जरी केलं तर लेकराचं नवल वाटत आहे. लेकराचं काय वाटत आहे? नवल वाटत आहे. लेकरानं एखादी खोडी जरी केली तर मायबापाला त्याचं काय वाटत आहे? कौतुकच वाटत आहे. आता हे 4-2 लेकरं तिथं बोलायले आहेत, त्याला काय म्हणता येईल का आपल्याला? आणि हे 4-2 समजा लोक शहाणे माणसं जर बोलत असले तर मग लोक म्हणतील लेकरांना काही जरी केलं की नवल वाटत आहे. वेडे वाकुडे लेकुराचे बोल करीती नवलाव माय बापी. लेकराचं नवल वाटत आहे, लेकराचं कौतुक वाटत आहे. अरे तुमचं आमचं जनसामान्याचं लेकरू आहे तर तुम्हाला आम्हाला नवल वाटत आहे. तुम्हाला आम्हाला एखाद्या लेकरानं काही जर लेकराचं नवल वाटत आहे, कौतुक वाटत आहे. लेकराचं आश्चर्य तुम्हाला आम्हाला जनसामान्याच्या लेकराचं तुम्हाला आम्हाला वाटतंय. तो तो भगवान परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्यानं माता यशोदेच्या पोटी जन्म घेतलेला असताना यशोदा मैयाला का नवल वाटू नये? कारण नवल काय साधारण होतं की काय? आश्चर्य काय साधारण होतं की काय? नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. किती नवल, किती कौतुक, किती आश्चर्य. पृथ्वीजाने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली, त्यासी यशोदा भोजन घाली, त्यासी यशोदा भोजन घाली. त्या परमात्म्याचं पृथ्वी ज्याने तृप्त केली आणि त्याशी यशोदा भोजन घाली. असे बरेच भगवान परमात्म्याचे कृष्ण अवतारामध्ये आश्चर्य आहेत. आणि त्या बऱ्याच आश्चर्यापैकी 3-4 आश्चर्य आजच्या अभंगामध्ये आहेत. आणि त्या 3-4 आश्चर्यापैकी एक आश्चर्य अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. पाहता गोवडी
देवाचं आश्चर्य कोणतं आहे बाबा? तर पहिल्या चरणातून जगद्गुरु तुकोबारानं सांगितलं, अनेक आश्चर्यापैकी एक आश्चर्य असं आहे, खाय त्यांची उष्टावळी. परमात्म्यानं उच्चिष्ट सेवन केलं. कोणाचं उच्चिष्ट सेवन केलं? पाहायला गेलं तर ती गोवळी आहे. गोवळी म्हणजे गाय वळणारी, आणि गायी वळणाऱ्याचा अधिकार जर पाहिला तर ते वर्णाने श्रेष्ठ नाहीत, पोषकानं सुद्धा श्रेष्ठ नाही, ते कशानं श्रेष्ठ नाहीत, गायी वळणारे आहेत. परंतु गायी वळणाऱ्याचं पाहायला गेलं तर काय म्हणते, आणि त्या गायी वळणाऱ्याचं खाय त्यांची उष्टावळी पाहायला गेलं तर ते गोवळी आहेत. आणि त्या गायी वळणाऱ्याचं भगवान परमात्म्यानं उच्चिष्ट सेवन केलं. उच्चिष्ट आता उच्चिष्ट सेवन करणं किंबहुना उष्ट खाणं चांगलं आहे की वाईट आहे? बरं, उष्ट कशाला म्हणतात? उष्ट कशाला म्हणतात? खाता खाता ताटात राहिलं, काय राहिलं म्हणतात? उष्ट राहिलं म्हणतात. माणसं म्हणतात बाबा लेकरायला जपून वाढा, ताटामध्ये उष्ट पडू देऊ नका. शास्त्रकार तर म्हणले बाबा खाता खाता व ताटामध्ये राहिलं ते तर उच्चिष्ट होतच, परंतु अन्न ताटामध्ये वाढून घेतलं आणि त्याला स्पर्श झाला उच्चिष्ट होते, उष्ट होते. मग मला तुम्हाला विचारायचंय, उष्ट खाणं चांगलं की वाईट? तुम्ही आपणच एकमेकांमध्ये म्हणतो की हो काय नाही बाबा, ते 4-2 लोकच विचारायचं. मग उष्ट खाणं चांगलं की वाईट? आता हे लय दबाव येते, पुढे असल्या जपून बोलावं लागते. आणि ते उच्चिष्ट परमात्म्यानं सेवन केलं. शास्त्रकाराने असं सांगितलंय की बाबा काही गोष्टीचा शास्त्राने निषेध केलाय. जसा उच्चिष्टाचा निषेध केलाय तसा काही गोष्टीचा शास्त्राने काय केलाय, म्हणजे उच्चिष्ट सेवन केलं तामसी अन्न होतंय. मग याचा शास्त्राने निषेध केलाय. अशा 4-5 गोष्टी आहेत शास्त्राने निषेध केलेल्या. मग त्या निषेध केलेल्या गोष्टी सुद्धा उच्चिष्टं शिवनिर्माल्यं वान्तं शवकर्पटं काकविष्टा समुत्पन्नाः पंचते ते पवित्रकाः. शिवनिर्माल्य अपवित्र आहे, त्याच्या पिंडीहून निघालेली गंगा त्याचा आपण काय घेतो, तीर्थ पवित्र म्हणून घेतो. शास्त्रानं परवानगी दिली. वान्तं म्हणजे उलटी करणं. उलटी पवित्र की अपवित्र? अपवित्र. आता मधमाशाची उलटी पवित्र. अभिषेकाला वापरतो की नाही? बरं, सेवन करतो की नाही? शवकर्पटम, मेलेल्या माणसाच्या अंगावरला कपडा पवित्र की अपवित्र? अपवित्र. मग आता एक किडा असा आहे, ते किडा मेल्याशिवाय कपडा तयार होत नाही. कोणता किडा असते? खोसला. शास्त्रानं ते वापरण्यासाठी परवानगी दिली. विष्ठा अपवित्र. त्याच्यामध्ये काकविष्ठा म्हणजे कावळ्याची विष्ठा, त्याच्याही पेक्षा अपवित्र. परंतु त्या विष्ठेतून निघालेला पिंपळ पवित्र. त्याचा शास्त्राने आहेत. मग शास्त्रानं असं कुठं सांगितलंय का की भगवान श्रीकृष्णानं गोपाळाचं उच्चिष्ट खाण्यासाठी परवानगी आहे म्हणून? कुठं सांगितलंय?
बघितलं नाही आणि कुठंच शास्त्रांना उल्लेख केलेला नसतानाही देवानं त्याचं उच्चिष्ट का खाल्लं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विठ्ठला का उच्चिष्ट खाल्लं. कसं असतं बघा, एखाद्यावर जर वेळ आली ना, उच्चिष्ट का खाणं उष्ट निषेध आहे. मग एखाद्यावर जर वेळ आली तर खायला काय हरकत आहे. 2 दिवसापासून एक भिकारी उपाशी होता, त्याला खायलाच त्याला मिळालं नाही आणि मोठ्या कार्यक्रमामधला स्वयंपाक उरलेला होता आणि ते रस्त्याच्या बाजूला नेऊन टाकला होता. त्यानं ते वरलं उचललं, भूक लागली होती त्याला आणि ते काय केलं, खाल्लं. त्याच्यामध्ये पात्रा उरलेलं सुद्धा काय झालं होतं, मिसळलं होतं. भूक लागली आणि प्राण जर जात असेल, त्याच्या वेळ जर आलेली असेल, उष्ट काय खायला काय हरकत आहे. मला तुम्हाला विचारायचंय, तेवढी देवावर वेळ आली, परमात्म्यावर तेवढी वेळ आली. अरे बघा, परमात्मा भगवान श्रीकृष्ण काय साधारण लेकरू होतं का काय. आता जशा पदवी आहेत का नाही, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, पंतप्रधान, राष्ट्रपती, या अशा जशा पदव्या आहेत का नाही, त्यावेळेस सुद्धा पदव्या होत्या. 9 लाख गायी ज्याच्याकडे असायच्या, 9 लाख, त्याला नंद पदवी होती. 5 लाख गायी ज्याच्याकडे होत्या त्याला उपनंद पदवी होती. 10 लाख गायी ज्याच्याकडे होत्या त्याला वृषभानु पदवी होती. 50 लाख गायी ज्याच्याकडे होत्या त्याला वृषभानुवर ही पदवी होती. 1 कोटी गायी ज्याच्याकडे होत्या त्याला नंदराज ही पदवी होती. आणि त्या नंदराजाचा नंदन, अरे राजाचं लेकरू होतं. राजाचं लेकरू असताना, नंद राजाचा नंदन असताना कशाची कमी होती, कशाची कमी होती, कशाचीच कमी नव्हती. मग कशाचीच कमी नसताना देवानं तरी उच्चिष्ट का खाल्लं, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विठ्ठला उच्चिष्ट खाल्लं तर सज्जन हो, भगवान श्रीकृष्णाच्या समवेत जे गोपाळ होते का नाही, ते गोपाळ सजातीतले होते. अर्थातच ते गोपाळ समवयामधले होते आणि समवयामध्ये सजातीमध्ये सोबत जेवण करत होते. मग सहभोजनामध्ये उच्चिष्टाचा दोष लागत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, जर बापाचं उच्चिष्ट खाल्लं होता, त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव. तो परमात्मा सगळ्याचाच पिता आहे. पुढे जाऊन सांगू का, देवाचं उच्चिष्ट खाल्ल्याच्या नंतर बसलेले लोक म्हणतील कृष्ण का त्याचा देव होता. कोण होता, प्रत्यक्ष देवच होता, तो परमात्मा होता. आम्ही देवाची पूजा करतो, देवाचं उच्चिष्ट सेवन करतो. मग देव सुद्धा कोणाची तरी पूजा करते. काय म्हणणं आहे तुमचं. नारद महर्षी वैकुंठातून जाऊ लागली. रुक्मिणी आई साहेब दारामध्ये बसलेल्या होत्या. रुक्मिणी आई साहेब दारामध्ये बसलेल्या असताना नारदानं विचारलं, देव कुठे आहेत. म्हणले मध्ये आहेत. नारद महर्षीनं मध्ये जाऊन बघितलं, देवाची पूजा चालू होती. नारद महर्षीनं बघितलं, देव पूजा करायले, पूजन चालू आहे देवाचं. ते पूजन होतं संत पूजन. नारद महर्षीने विचारलं, देवा हे काय. देव म्हणले, बाबा हे संत पूजन आहे, ही माझी देवपूजा आहे.
नारद महर्षी म्हणले देवा सगळं जग तुझी पूजा करते आणि तू कोणाची करायला? कारण देव म्हणले बाबा संत हेच माझे कोण आहेत? देवते संत प्रतिमा मी संताचं पूजन करीन कारण देव आणि संत वेगळे नाहीत. आम्ही तयाचे करू ध्यान ते आमुचे देवतार्चन ते वाचोनी आन गोमटी नाही ते वर्तत दिसती देही परिते देही ना माझ्या ठाई तयाची हृदयी मी समग्र असे. वेगळे नाहीतच आम्ही एकच आहेत आणि मग एकच असल्यामुळं त्या दोघाचं संतांचं देवाचं स्वरूप एकच असल्यामुळं एका स्वरूपानं त्याच स्वरूपाचं जर खाणं असेल खात जर असेल तर मग उच्चिष्ट म्हणावं तरी कसं. बरं तरीही खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णानं उच्चिष्ट सेवन केलं आपण असं गृहीत धरू. कोणाचं? गाई वळणाऱ्याचं. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावेळी. मग परमात्म्यानं जर खऱ्या अर्थाने इतकं उच्चिष्ट त्या गोपाळाचं सेवन केलेलं असेल तर नेमकं ते गोपाळ काय करीत होते? अभंगाचं दुसरं करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन करी कानोबाचे दान करती नामाचे चिंतन करी कानोबाचे दान करी कानोबाचे दान करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन करी कानोबाचे दान करती नामाचे चिंतन करी कानोबाचे दान करी कानोबाचे दान करीती नामाचे चिंतन 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 नामाचे चिंतन करी कानोबाचे दान करी कानोबाचे दान करीती नामाचे चिंतन नामाचे चिंतन करी कानोबाचे दान करी कानोबाचे दान. परमात्म्याने उच्चिष्ट सेवन करावं असं त्या गोपाळानं काय केलं होतं? त्यांचा कोणता अधिकार होता? एकच अधिकार होता, ते नामचिंतन करणारे होते. करीती नामाचे चिंतन आणि सतत 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 देवाचं ध्यान करणारे होते. गडी कानोबाचे ध्यान. का उच्चिष्ट देवानं सेवन केलं सज्जन हो गोपाळाचं? ते गोपाळ त्या परमात्म्याचं नामचिंतन करीत होते आणि नाम इतकं श्रेष्ठ आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये सज्जन हो तरण्यासाठी तुम्हाला आम्हाला नामचिंतन महत्वाचं आहे. नामचिंतनाने अंतःकरणाची शुद्धी होते आणि तेच नामचिंतन करणारे ते गोपाळ होते. करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. कारण तुकोबराय म्हणले तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा नाम चांगले चांगले माझे कंठे राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. या नामस्मरणाने प्रत्येकाचा उद्धार होतो, अंतःकरणाची शुद्धी होते, देवापर्यंत तुम्हाला आम्हाला पोहोचता येतंय. आणि असं पवित्र नामस्मरण नामचिंतन करणारे ते गोपाळ होते. म्हणून काय त्यांचे पुष्पावळी करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. परमात्म्याचं स्मरण करणारे ध्यान करणारे ते गोपाळ होते. म्हणून देवानं उच्चिष्ट खाल्लं एवढंच आश्चर्य नाही तर आले द्यावे डाई दावे वळत्या. परमात्म्यानं नेमकं परमात्म्याचं तिसऱ्या चरणातलं आश्चर्य कोणतं आहे तर खेळत असताना लेकरं सामूहिक खेळतात, सगळे खेळतात आणि त्याच्यातलं एक जण काय देते राज देते ना, डाव देते.
तसं परमात्मा एवढा असताना आले द्यावे डाई आणि गाईच्या माग धावे वळत्या मागे गाई. सगळ्यांनी एकत्रित खेळायचं आणि एक जणावर जिम्मेदारी होती. त्या दिवशी एका जणानं गाईची काय करायची, सेवा करायची, गाई वळायच्या. जसं सगळे गोपाळ बारी बारीनं गाई वळीत होते, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या समवेत धावे वळत्या मागे गाई. परमात्म्यानं गाईचं खऱ्या अर्थानं रक्षण केलं, वळती केली, गायीची सेवा केली. आणि ही सेवा करत असताना नाना प्रकारचे खेळ खेळले. आणि ते खेळ खेळत असताना भुका लागलेल्या होत्या. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आणि भूक लागलेली असताना सगळ्या गोपाळांना एकत्रित यायचं आणि एकत्रित येऊन सगळ्या शिदुऱ्या एकत्रित करायच्या. आणि एकत्रित शिदुऱ्या केल्या की सगळ्यांना म्हणायचं, झाली आता वेळ सारोनी सकळ अवघे मिळाले गोपाळ. झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या. सगळ्यांनी शुद्र्या आणल्या आणि आणलेल्या शुदुऱ्या एकत्रित केल्या. आणि त्या एकत्रित केलेल्या शुदुऱ्याला काला असे म्हणतात. आणि तोच काला एके ठाई काला. आणि तुका म्हणे भाविकाला विडोबार कुमाई, परमात्म्यानं काला भाविक भक्ताला दिला. एके ठाई गाला तुका म्हणे भाविकाला. कशा करतात, करीती नामाचे चिंतन, घडे कानोबाचे ध्यान. परमात्म्यानं त्या ठिकाणी आपल्या गोपाळांना, आपल्या भाविक भक्तांना जो काला दिला तोच काला सद्गुरू मोतीराम महाराजाच्या पुण्यतिथीच्या सप्ताहाच्या समारोप प्रसंगी आम्ही हे चिंतन केलं. आम्ही ही भजन संध्या केली, कीर्तन ऐकले, नामस्मरण केलं. आणि त्याची फलश्रुती म्हणून आपल्याला काला तो सेवन करायला मिळणार आहे. आज महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरू असलेले या सप्ताहाचा समारोप काल्याचं कीर्तन आजचे महाप्रसादाच्या अन्नदाते मोकिंद महाराजाच्या वतीने या ठिकाणी अन्नदान आहे. आपण श्रद्धापूर्वक अंतकरणाने आपल्या या परंपरेमध्ये मोतीराम महाराजांची, मोठ्या महाराजांची, काकांची सेवा ती घालून दिलेली परंपरा जोपासत आहात. येणेची पण ते चालू जाता, नपडे गुंता कोठी काही, मार्ग दावूनी गेले आधी, दयानिधी संतते. आणि त्याच मार्गाने चालत असताना आपल्या जीवनामध्ये आपला परमार्थ सुखरूप व्हावा. आणि ते परमार्थ सुखरूप होण्याकरता परमात्म्यानं आपल्याला बुद्धी प्रदान करावी एवढी प्रार्थना करतो. आणि आज मला दुसरं पुढे 2 गावं असल्यामुळं मी माझ्या व्यासपीठावरूनच इथूनच मी तुमचं सर्वांचं दर्शन घेतो. वाणीला स्थगिती. ज्ञानेश्वर विठ्ठल